मित्रांनो, याच्या आधी आपण बऱ्याच स्ट्रॅटेजीवर चर्चा केली आणि जेव्हा एखादा निफ्टीचा चार्ट बघतो ना तेव्हा प्रत्येकाच्या लक्षात येतं की अरे याच्यामध्ये कॉल घ्यायचा आहे मला का पुट घ्यायचा आहे, बरोबर. परंतु हे कॉल पुटचं गणित आपल्या सगळ्यांचं चालूच राहणार आहे आणि यासाठी आम्ही तुम्हाला एक मस्त मध्ये ट्रेड ब्लास्टर 11:30ची स्ट्रॅटेजी दिली. अगदी मोर टाइम स्पेसिफिक आहे, खूप छान काम करते. ज्यांनी पाहिली नसेल पटकन ह्या लिंकवर क्लिक करून व्हिडिओ संपल्यावर पाहून घ्यायची. त्यानंतर आम्हाला प्रश्न आले की सर अशी पण काही स्ट्रॅटेजी द्या की ज्याच्या आम्हाला टाइम लिमिट नसेल, आम्ही कधीही याच्यामध्ये ट्रेड करू शकतो. आणि म्हणतात चला आमच्या मोस्ट स्पेसिफिक पॉवरफुल स्ट्रॅटेजीज मधली आणखीन एक स्ट्रॅटेजी मी आज तुमच्याशी शेअर करतो. आणि मित्रांनो, ही स्ट्रॅटेजी नावाप्रमाणे तुम्हाला जर समजलं नाही स्ट्रॅटेजी कशी वापरायची आहे, तुम्ही पण खूप खुश होताल आणि खूप चांगले ट्रेड अगदी तुम्हाला दिवसभर मिळत राहतील. मग मार्केट अप असू द्या किंवा मार्केट डाऊन असू द्या. आणि आजची स्ट्रॅटेजी आपण जी चर्चा करणार आहोत तिचं नाव आहे ट्रेड स्नायपर. प्रत्येकाने लक्षात ठेवा ट्रेड स्नायपर काय आहे याच्यावर आज आपण काम करूया. ओके, आता हा ट्रेड स्नायपर काय आहे हे प्रत्येकाने समजून घेऊया. हा मोस्टली तुम्हाला बोथ साइड ट्रेड देण्याचं काम करतो. तत्पूर्वी स्ट्रॅटेजी मी डिटेल एक्सप्लेन करतोय, लक्षात ठेवा, कारण हा आहे आपला त्या स्ट्रॅटेजीचा पार्ट 1. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर क्विकली सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि खाली काही कम्युनिटी ग्रुपच्या लिंक दिलेले आहेत. तिथे आम्ही वरच्यावर वेबिनार्स असतील, बूट कॅम्प्स असतील, कंटिन्यू घेत असतो. अशा वेगळ्या स्ट्रॅटेजी तुम्हाला देण्यासाठी ते पण जॉईन करा जेणेकरून तुमच्या नॉलेजमध्ये भर पडत राहील. आता लक्षात ठेवा ट्रेड स्नायपर समजून घेण्याआधी आपण त्याचे सेटिंग समजून घेऊया. तुम्हाला इथे काय करायचंय, साधं सिम्पली कॅल्क्युलेशन करायचंय की कुठले इंडिकेटर्स वापरायचे. याच्यामध्ये तुम्हाला जायचंय इंडिकेटर्स मध्ये, तुम्ही कुठलेही ऍक्च्युअली ट्रेडिंगचं टर्मिनल वापरता तिथे याला लावू शकता. सर्वप्रथम तुम्हाला इथे एक टूल सर्च करायचंय, त्याचं नाव असेल EMA. ओके, EMA आपण याच्यामध्ये सर्च केला, ह्याला ऍड करून घेतला. त्याच्यानंतर त्याच्या सेटिंग मध्ये जावा आणि इथे असतो लेंथ 9 दिवसाचा, तर 9चा नका वापरू. मोस्टली आपण इथे काय करूया 25चा EMA वापरणार आहोत. क्लोजच ठेवा याच्यामध्ये, फक्त लाईन थोडी आपण इथे डार्क करूया जेणेकरून तुम्हाला थोडं दिसायला सोपं जाईल याच्यामध्ये. आता ही एक लाईन आपण याच्यामध्ये ड्रॉ केली EMA ची, पण याच्यावर थांबणार आहे का आपण, नाहीये. इथे अजून एक मोस्ट स्पेसिफिक इंडिकेटर वापरणार आहे आणि मी चॅलेंज देऊन सांगतो तुम्ही याला मोस्टली वापरलाच नसेल 90 ते 95% वेळा. आणि तो इंडिकेटर इतका भारी आहे ना, त्याचं नाव आधी सांगतो याच्यामध्ये. त्याचं नाव आहे विल्यम आर. ओके, विल्यम आर हा तुम्हाला इथे गेलं की तुम्हाला विल्यम आरचे 3 इंडिकेटर दिसतात. त्याच्यामधला पहिला सिलेक्ट करून घ्या. ओके, हा तुम्ही एकदा सिलेक्ट केला की ती तुमच्या चार्टवर अप्लाय होईल. आता एकदा अप्लाय झाला ना तर थोडं सेटिंग मध्ये आपण बदलाव करायचे, कारण आपली स्ट्रॅटेजी आपल्याला जेवढी मोर स्पेसिफिक बनवायची ना त्या रिगार्डिंग आपल्याला याच्यामध्ये काम करता येईल. ओके, आता मी गेलो विल्यम आरच्या इथे त्याच्याबरोबर तुम्हाला भरपूर सारे सेटिंग दिसतील याच्यामध्ये. मी सर्वप्रथम काय करेल याच्यामध्ये, समजा लाईन आपण थोडी डार्क करूया आणि इनपुट मध्ये जाऊया. ओके, आता इनपुट मध्ये गेल्यानंतर त्याची लेंथ जी 14 आहे ती ऍज इट इज ठेवा, इथे काहीही बदल करू नका. तुम्हाला जे काही मेन चेंजेस करायचे आहेत त्याच्या अप्पर आणि लोअर लिमिट म्हणजे अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड किंवा कॉल साइड किंवा पुट साइड ह्या दोन्हीच्या पण लक्ष्मण रेषा मी तुम्हाला इथे मार्क करून देतोय. ओके, आता जर समजा अप्पर लिमिट जे आहे ना तिथे आपण ग्रीन मार्क करूया, म्हणजे याच्यावरती आपल्याला बाईंगचं इंडिकेशन मिळेल. जो ही लोअर लिमिट आहे आपण त्याला रेड मार्क करूया, जिथे आपल्याला सेलिंगचं इंडिकेशन मिळेल. लाईन थोडी इथे डार्क करूया. ओके, म्हणजे प्रत्येकाला याच्यामध्ये समजायला सोपं जाणार आहे. आता हे करून चालेल का, नाही. आता मेन ऍक्च्युअली आपल्याला थोडं सेटिंग्स मध्ये खेळायचंय. इथे बघा, इथे -20 -80 हा दाखवतो. इथे तुम्हाला थोडा चेंज करायचा आहे. इथे तुम्हाला काय करायचंय, -20च्या ऐवजी तुम्हाला -30 करायचं याच्यामध्ये, आणि -80 जो आहे त्याच्या ऐवजी आपल्याला याच्यामध्ये करायचं आहे -70. साधं सिंपल चेंज आहेत, खूप मोठं काही असं चेंज नाही त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर ना ओके करा. जेव्हा तुम्ही याला ओके कराल तेव्हा विल्यम आर आणि आपला EMA हे दोघे आता तुमच्या बाजूने आले. आता तुम्हाला करायचंय काय याच्यामध्ये, साधं सिंपल ऍक्शन. लक्षात ठेवा, जेव्हा ही प्राइस पहिली कॅन्डल असेल दिवसामध्ये कधीही ह्या आपल्या 25 डेच्या EMA ला क्रॉस करून वर जाईल. आता आपण इथे समजा इंट्राडे करताय तर मी डेली कॅन्डल नाही वापरणार, मी वापरेल 5 मिनिटाची कॅन्डल, इंट्राडे वाल्यांसाठी बेस्ट आहे. ओके, इथे याच्यावरती कॅन्डल जातीये आणि आपला विल्यम आरची जी काही ग्रीन लाईन आपण मार्क केली आहे 30ची ती क्रॉस करतोय ना, तर याच्यामध्ये आपल्याला हा पहिल्यांदा ऍक्च्युअली सिग्नल मिळतो इथे खरेदीचा. लक्षात ठेवा याच्यामध्ये. ओके, हा जो सिग्नल याच्यामध्ये मिळतो ना तो खूप छान पद्धतीने काम करतो. म्हणजे तुम्हाला कन्फर्मेशन घ्यायचे, इथे कन्फर्मेशन घ्यायचे, पहिली गोष्ट इथे क्रॉस करून वर जाणे, म्हणजे इथून याच्यामध्ये रॅली सुरू झाली. लक्षात ठेवा. आता इथे रेड कॅन्डल काही बनवू द्या, तुम्हाला चेक करायचं याच्यामध्ये आता सेल साइडचं. ओके, सेल साइडला म्हणजे हा खाली पडणार. इथे मी विचार करेल, वाट बघेल याच्यामध्ये जेव्हा ही आपली कॅन्डल ओके आपल्या
EMA ला 25 जो EMA आपण इथे लाईन मार्क केली आहे, ओके, त्याला क्रॉस करून खाली येतोय आणि आपला विल्यम आर 70 ला ब्रेक करून खाली जातोय. हे दोन जिथे पण ऍक्च्युली कन्फर्मेशन तुम्हाला भेटतील तिथे तुमच्यासाठी झाला सेलिंग अँगल. समजतं याच्यामध्ये. आणि इथून मग तुम्हाला एक डाऊन ट्रेंड मिळणार. म्हणजे एका दिवसामध्येच एक अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड असे दोन्ही पण ट्रेड तुम्हाला भेटले. मग आता तुम्हाला वाटेल अरे ह्या एका स्टॉकमध्ये दाखवलं त्यात एवढं वेगळं काय, थांबा, तुम्हाला मी अजून बऱ्याच स्टॉक्स मध्ये दाखवतो जेणेकरून तुम्हाला हे डिटेल वापरायला समजून येईल याच्यामध्ये. ओके, चेक करू आपण दुसऱ्या कुठल्या स्टॉक्स मध्ये याचा वापर करायचा आहे ते. तत्पूर्वी तुम्हाला पण असे नवनवीन स्ट्रॅटेजी नवीन टेक्निक शिकायचे असतील तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये डीमॅट अकाउंटची पण लिंक दिलेली आहे, त्याच्यावर जाऊन तुमचं डीमॅट अकाउंट ओपन करा, आमच्या टीमशी कनेक्ट करा जेणेकरून अशी नवीन माहिती आम्ही त्या ग्रुप्समध्ये टाकत असतो. तुम्हाला काय प्रॉब्लेम आले तर आमच्याशी पण पटकन कनेक्ट करता येतं आणि एक चांगली ट्रेडिंग सिस्टीम बनवता येईल. आता याच्यामध्ये मी टाईप करतोय बँक निफ्टीला. लक्षात ठेवा आपणाला याच्यामध्ये जर चेंज करायचं असेल तर थोडं आपण जाऊया बँक निफ्टीकडे, कारण मोस्टली जी लोक असतात याच्यामध्ये निफ्टी बँक निफ्टीमध्ये आपण जास्त ट्रेड करतो. तर इथे मी समजा टाईप केलं बँक निफ्टी. ओके, आता बघूया बँक निफ्टीमध्ये काम करतोय का बाबा तो, कारण एकदा तर तुम्ही सेटअप लावलेला आहे याच्यामध्ये. ओके, आता हा बँक निफ्टीचा चार्ट आला इथे बघा बरं. ओके, हे रिसेंटच दाखवतोय मी. सकाळची पहिली कॅन्डल ओपन झाली, सकाळची पहिली कॅन्डल ओपन झाली. मी चेक करेल पहिली कॅन्डल आहे का कुठे. येस, तर आपल्या ह्या EMAच्या वरती गेली. मग मी चेक करेल की याच्यामध्ये बाबा ऍक्च्युली आपला विल्यम आरला क्रॉस केलेला आहे का ते. आणि जेव्हाही हे वरच्या साईडला असेल हे तुमच्यासाठी कन्फर्मेशन आहे, हा अपसाईडला जाणार. इथे आपल्याला ऍक्च्युली अपसाईड बाईंग साईडचं कन्फर्मेशन मिळतं. आता पुढचं काय, एक ट्रेड भेटला, पुढचा ट्रेड पण भेटेल, पण तुम्ही थोडं वेट करा. ओके, जेव्हा ही प्राइस याला क्रॉस करून खाली जातीये, कुठल्या याला, आपल्या EMA ला 25च्या, आणि इकडे EMA क्रॉस करून खाली जातोय, तुमच्यासाठी डाऊन साइड अँगल ओपन झाला. तिकडे मग पुढचा विचार करा. ओके, ज्याही स्ट्रॅटेजीज मी शिकवलेत काय केले त्याच्यामध्ये अगदी भन्नाट पद्धतीने तुम्हाला याचा वापर करता येणार आहे. ऑप्शन्स मध्ये इंडेक्स मध्ये ही बाप स्ट्रॅटेजी आहे, लक्षात ठेवा. जसं ट्रेड स्नायपर नाव काय दिलंय, जसं स्नायपरचं परफेक्ट शूट करतो त्या पद्धतीने ही स्ट्रॅटेजी काम करते. आणि इव्हन कालच आम्ही ऍक्च्युली याच्यामध्ये पाहिलं गेलं असेल तर ऑटो सेक्टरमध्ये बऱ्याच मुवमेंट्स येत होत्या. ओके, आणि याच्यामध्ये चेक केलं, समजा आपण टाटा मोटरला एक चेक करू याच्यामध्ये. ओके, टाटा मोटर असेल, महिंद्रा असेल, याच्यामध्ये भरपूर स्टॉक, तुम्ही कुठल्याही स्टॉक लावून पाहू. ओके, आता याच्यामध्ये बघा सकाळची वेळ आहे, याच्यामध्ये मार्केट ओपन झालं, पहिली इथे ऍक्च्युली मुवमेंट दिली. बरेच जण पहिल्या मोठ्या कॅन्डलला कन्फ्युज होतात, पण लक्षात ठेवा पहिली ऍक्च्युली ते कन्फर्मेशन दिलं, इथून वरती गेला, इथून पुन्हा तुम्हाला डाऊन साइडचं कन्फर्मेशन दिलं. समजतंय. येस, ओके, म्हणजे हे फर्स्ट कन्फर्मेशन, दिस इज सेकंड कन्फर्मेशन. बाईंग करायचं याच्यामध्ये हे फर्स्ट कन्फर्मेशन, हे सेकंड कन्फर्मेशन, आणि हे दोघे पण तुमच्या बरोबर असतील तर तुम्हाला ऍक्च्युली याच्यामध्ये दोन्ही साईडला भन्नाट ट्रेड मिळणार आहेत. आता एवढाच ट्रेड नाहीये. ओके, आपण बघूया SBI मध्ये पण, आणि ही नावं मी तुम्हाला एक ह्याच्यानुसार देतोय, स्टडीसाठी देतोय. ओके, तुम्ही कुठल्याही स्टॉक्स मध्ये याचा वापर करून बघायचा याच्यामध्ये. आता समजा आपण याच्यामध्ये दुसरी कुठली स्क्रिप्ट घेऊ शकतो, समजा SBI वेगळी घेऊ अजून. चला बँकिंग सेक्टरची एखादी स्क्रिप्ट आपण पकडू याच्यामध्ये. SBI मध्ये जर आपण पाहायला गेलं तर बघा याच्यामध्ये पण आम्हाला इथे दुपारी दिसला त्याच्यामध्ये फॉल आलेला. ओके, इथे बघा लाईन क्रॉस केली, इकडे आम्ही चेक केलं, डाऊन. क्लिअर. म्हणजे हे मल्टिपल कन्फर्मेशन तुम्ही जर याच्यामध्ये घेतले तर तुम्हाला खूप छान ऍक्च्युअली ट्रेड याच्यामध्ये मिळतात. सेम वरती जाताना पण याच्यामध्ये येणार आहे आपल्याला. प्लस आणखीन एक याच्यामध्ये स्क्रिप्ट आपण चेक करूया. ओके, महिंद्राची. ओके, चेक करू आपण. ओके, महिंद्रा सगळ्यांना नाव माहिती आहे, अशीच नावं मी याच्यामध्ये घेतलेत आणि ऍक्च्युअली याच्यावर आम्ही काल पूर्णपणे स्टडी केलेला आहे. आणि बॅकटेस्ट करा, डायरेक्ट नाही कुठली गोष्ट वापरायची. आम्ही जे सांगतोय ना ह्याच्यावर पण विश्वास नका ठेवू, आधी बॅकटेस्ट करा, तर तुम्हाला आमच्या आधीच्या स्ट्रॅटेजी माहिती आहेत कशा काम करतात याच्यामध्ये. इथे पण बघा हे पहिलं कन्फर्मेशन इथे आपल्याला भेटलं याच्यामध्ये. समजतंय. 1 आणि याच्यामध्ये 2, म्हणजे इथे आपल्याला एक ऍक्शन मिळाली. मी वरच्या साईडला जाणार, इथे त्याने रिसेंटली डाऊन साइडचं कन्फर्मेशन दिलं, आम्ही चेक केलं विल्यम आरला क्रॉस करतोय का, तर तुम्हाला हे जर ऍक्च्युली भेटलं याच्यामध्ये तर झालं डाऊन ट्रेंड सुरू याच्यामध्ये. मग आहे ना सिंपल, साधा सिंपल, बाकी काय खूप लॉजिक लावायचं का, अगदी नो ब्रेन स्ट्रॅटेजी आम्ही म्हणतो त्या पद्धतीने यांचा वापर करायचा. पण काय होतं, थोडंफार नॉलेज पण असणं गरजेचं आहे. आता तुम्हाला जर ऑलरेडी नॉलेज असेल तर खूप छान पद्धतीने याच्यामध्ये तुम्ही वापर करू शकता. आता लक्षात ठेवा कुठली स्ट्रॅटेजी तुम्ही जेव्हा बॅक टेस्ट कराल चांगले रिझल्ट मिळतील. आणि तुम्हालाही वाटतं अशा नवनवीन स्ट्रॅटेजीज घेऊन याव्या. आता ह्या स्ट्रॅटेजीचा एक पार्ट 1 आहे, ज्याचा वापर तुम्ही करायचा आहे, बॅक टेस्ट करायचे. अजून याच्यामध्ये बरेच डीप इन्साइट्स आहेत,
ओके, पण याचा वापर करून तुम्ही ट्रेडिंगला सुरुवात करू शकता. जेव्हाही हा समजा व्हिडिओज तुम्ही बघताय, ओके, जेव्हाही ह्या व्हिडिओजला 50K च्या पुढे व्ह्यूज जातील त्या दिवशी आम्ही याचा पार्ट 2 पण तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. त्यामुळे तुम्ही सिंपल काम आहे, स्ट्रॅटेजीचा वापर करा, चांगली वाटली लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, कारण त्यांना अशा साध्या सिंपल सोप्या स्ट्रॅटेजी शिकायला मिळतील. आणि ज्यांनाही वाटतंय चला आम्हाला पण असं अजून ऍडव्हान्स मध्ये शिकायचंय तर आजच 880 280 90 ला एकदा संपर्क करा. आमच्या टीमला तुम्ही ऍडव्हान्स टेक्निकल ऑप्शन मास्टरीचा ऍक्च्युअली माहिती विचारा, ओके, ज्याच्यामध्ये अजून आम्ही असं नवनवीन कल्पना ऍक्च्युअली काय बघितलं पाहिजे, प्राइस ऍक्शन काय असते, डीप इन्साइट्स आम्ही शिकवत असतो. ते पण कोणासाठी, ज्यांना ऍक्च्युअली ऍडव्हान्स लेवलला शिकायचं यांच्यासाठी. ओके, म्हणजे तुमच्याकडे दोन्ही ऑप्शन आमच्याकडनं आहेत. तुमचं काम आहे सिम्पली लाईक करा आणि लोकांपर्यंत शेअर करा, त्यांनाही शिकू द्या आणि तुम्ही पण याचा फायदा घेत राहा. ओके, तर आशा करतो मित्रांनो ट्रेड स्नायपर जो आहे तो अगदी भन्नाट पद्धतीने काम करतोय. तुम्ही पण याचा वापर करा आणि ही स्ट्रॅटेजी कशी वाटली प्लीज कमेंट करून सांगा आणि त्याच्यानंतर आता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.